नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मी आज बनवणार आहे ताकापासनं कढी. ताकापासनं कढी कशी बनवायची आहे, कारण लहान मुलं आपल्या घरी असतात, वृद्ध माणसं असतात, त्यांना सर्दी, खोकला, पडसे असे ताकामुळे म्हणजे आंबट खाल्ल्यामुळे होतं. तसं होऊ नये म्हणून आपल्याला वेगळ्या पद्धतीत कढी बनवायची आहे आणि कृती आता पाहू कशी बनवायची. ताक घेतलं होतं मी अर्धा टोप. आता मी मिक्सर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला ताक. आता मिक्सरमध्ये कशाला घालायचं आहे तेही तुम्हाला सांगणार आहे. आपल्या ताकामध्ये गुठळे असतात दह्याच्या, म्हणून आपण ताक पटकन हलवून घ्यावा, रवीनी न करता किंवा चमच्याने त्याच्या गुठळ्या न मोडता. असं मिक्सरच्या भांड्यामध्ये झटपट होतं. ही एक ट्रिक आहे, नक्कीच तुम्ही करून पहा. आता त्याच्यामध्ये आपल्याला पीठही घालून घ्यायचे. हे आहे 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ, हे आहे बेसनचे 2 मोठे चमचे, ते सुद्धा घालायचे आहे. आपण पिठं घातल्यानंतर आपल्याला हलवायला लागतं, पण अशा रीते तुम्ही मिक्सरच्या भांड्यात पीठ घालून घ्या ताकामध्ये. तुमची कढी फुटणारही नाही आणि छान त्याच्यामध्ये पीठ आपलं घोळून होतं, एकदम मिक्स होतं एकजीव. आता झालेलं आहे मी करून. आपल्याला आता फोडणी द्यायची आहे. आता फोडणी कशाची द्यायची आहे पहा. एक टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. गरम होतोय ते टोप. अजून तेल घातल्यानंतर थोडी गरम झाल्यानंतर आपल्याला घालायचं आहे पहा जिरी आणि मोहरी. जिरी आणि मोहरीचा छानच स्वाद येतो त्याच्यामध्ये, कारण प्रत्येक तडक्याला आपली जिरी मोहरी ही असतेच. आता गरम झालेलं आहे तेल, जिरे आणि मोहरी घालून घेतलेली आहे आणि हे आहे आपले मेथी दाणे, ते सुद्धा घालायचे आहे त्याच्यामध्ये. मेथी दाण्याचा सुद्धा स्वाद तेवढाच येतो. आता मेथी दाणेही घालून घेतलेले आहे. एक चक्रफूल घालायचं आहे आपलं छोटंसं अर्धा तोडून, आणि 2-3 मिरी आणि लवंगा हे सुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे. 2 तमालपत्र आहे, भरपूर कढीपत्ता. हे सगळं घातल्यानंतर आपल्याला अजूनही घालायचे आहेत वस्तू. काय घालायचे आहे ते पाहू. थोडंसं हलवून घेऊ एकत्र करून. अगदी एकत्र झाल्यानंतर आपल्याला दुसरं वस्तू घालायचे आहेत, असे बाजूला सारून तेलाच्या. हे पहा मी घेतलेले आहे, लसूण ठेचून घेतलेलं आहे, आलं किसून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला घालायचं आहे फोडणीमध्ये आणि छान असं हलवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. 2-3 मिरच्या कापून टाकलेल्या आहेत, ते सुद्धा आपल्याला घालायच्या आहे त्याच्यामध्ये. 2-3 मिरच्याच टाकायच्या, जास्त मिरच्या दुसरे मसाले आपल्याला घालायचे नाही. असं आपल्याला कढी बनवायची आहे. अगदी जिभेवर चव रेंगाळणारी आणि नुसते तुम्ही वाटीने पीत राहाल अशी कढी बनणार आहे. इतकी चव छान येते आणि तुम्ही वाटीने पिऊन तुम्हाला सर्दी खोकला सुद्धा होणार नाही अशी कढी जर तुम्ही बनवली तर. आता आपल्या आहे कोथिंबीर, ती सुद्धा फोडणीत थोडी घालून घ्यायची आहे. फोडणी त्याच्यासाठी घालायची आहे का त्याला छान तडका बसतो आपल्या कोथिंबीरीला. आता थोडीशी आपण हळदही घालायची आहे तेलामध्ये. तेलामध्ये हळद घातली का छान कलर येतो तिला, मस्त आपली फोडणी पण बसते आणि कलरही सुंदर येतो. आता पहा झालेले आहे आपली फोडणी ही तयार. थोडा वेळ ठेवून देऊ, असेच सगळं व्यवस्थित तडका होईल म्हणजे आपला. आता आपण घ्यायचं आहे ताक. ताक आपलं तर हलवून घेतलेलंच आहे पिठं घालून. आता त्याच्यात थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे. आपण फोडणीमध्ये घातलेली आहे, पण आपल्या ताकामध्ये घातली नव्हती, म्हणून ताकामध्ये पण थोडी घातली तर अगदी भारी कलर येतो कढीला. असं वर खाली करत मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्याला तडका द्यायचा आहे.
झालेली आपली फोडणी तयार. आता आपण ओतून घेऊ. आता ताक, पीठ मिक्स केलेलं ताक ओतून घ्यायचं आहे. पहा मस्त भारी तडका बसलेला आहे. आणि फोडणीला दिल्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. मैत्रिणी, झाकण कशासाठी ठेवायचं आहे? कारण आपला तडका बसलेला असतो, त्याची वाफ उडून जाऊ नये म्हणून आपण छान झाकण ठेवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ती वाफ घोळली जाते म्हणून त्याचा छान स्मोकी असा सुगंध येतो. झालेला आहे तडका आपला आणि हलवून घ्यायचा आहे. पहा जसजशी ती शिजायला लागेल तसतशी घट्ट होईल आणि कलरही चेंज होत जाईल. पहा मैत्रीण, तुम्हाला अशी कढी आवडली तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा. बाजूला बेल बटन आहे ते सुद्धा दाबा. जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल किंवा ही कढी तुम्हाला ह्या रीते आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा. त्यांनासुद्धा सांगा का कमेंट करायला जर आवडली कढी तर. नक्कीच करून पहा. भन्नाट रेसिपी आहे. पावसाळ्यात करा, हिवाळ्यात करा, कधीही करून खाऊ शकता. उन्हाळ्यात तर करून खातोच आपण, पण असं पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये ही कढी खाल्ली तर नक्कीच तुम्हाला सर्दी खोकला होणार नाही. अशी भन्नाट रेसिपी आहे. आता पाहू, उकळी आल्यानंतर थोडंसं आपल्याला वरून घालायचं आहे. पहा छान उकळी यायला लागलेली आहे आणि सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. हलवलं तर आपली कढी फुटत नाही म्हणून आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. कारण आपण त्याच्यात ताक आहे, ते कधीही फुटू शकतं म्हणून कढी उकळत असताना छान हलवत राहायची आहे. आता आपल्याला त्याच्यात घालायचं आहे. पहा थोडीशी आपण साखर घालायची आहे आणि मीठही घालायचं आहे चवीनुसार. साखर याच्यासाठी घालायची आहे, जर तुमचं ताक जास्तच आंबट असेल तर थोडीशी साखर घातल्याने त्याची आंबटपणा कमी होतो. आता मीठ आणि साखर घातल्यानंतर छान ढवळून घ्यायचं आहे. पहा मस्त झालेली आहे कढी. कलरही आता सुंदर आलेला आहे. पहा चेंज होणार आहे पिवळासर. आणि आपल्याला आता काही वरून वगैरे तडका द्यायचा नाही. छान झालेलीच आहे. हलवून पहा, अगदी घट्ट. ही तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता. चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर खा किंवा भाताबरोबर तर चांगली लागतेच, पण वाटीने पीत राहाल अशी ही कढी झालेली आहे. नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा. इतकी भन्नाट कढी झालेली आहे. तुम्ही नुसती वाटीने पिले तरी तुम्हाला काही होणार नाही. नक्कीच आवडेल अशी कढी झालेली आहे. आता पहा वाढून घेतलेली आहे, भारी झालेली आहे. कलरही सुंदर आलेला आहे. तितकीच डोळ्यात भरणारी कढी मस्त. आपण पहिलं कोणताही पदार्थ डोळ्याने खातो अशीच कढी झालेली आहे. नक्की करून पहा. बाय बाय. आता भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. कढीची रेसिपी नक्की करून पहा आणि मला कळवा.